भरपूर उशीर झालाय पहिल्या सामन्यासाठी. पहिला सामना आपण पाहतो शिरवणे 11 विरुद्ध कांचन स्मृती सावले संघ. सावले संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर शतरक्षण करतोय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे शिरवणे संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली शिरवणे संघाची. शिरवणे संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा प्लीज. चला शिरवणे संघाचा 12वा प्रतिनिधी आपण यायचा आहे वरती. दरम्यान सामन्याला सुरुवात होईल. पहिला गोलंदाज सावले संघाकडून आला किरण पवार. टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव किरण पवार कराव्याच्या मैदानावरती पहिलं षटक फेकतोय. आपल्या संघ दरम्यान खेळत असताना कांचन स्मृती सावले. लेट्स प्ले पंचांचा इशारा येतोय. सामन्याला देखील सुरुवात होते. स्ट्राईकमध्ये फलंदाज आपण पाहतोय सिद्धेश. नॉन स्ट्राईक एंडला आपण दुसरा फलंदाज पाहतोय मेहबूब. पहिला चेंडू किरण पवार याचा जबरदस्त चेंडू फेकलाय. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज किरण पवार. पुन्हा एकदा किरण आगामी चेंडू फेकेल. समोर फलंदाज आपण पाहतोय शिरवणे संघाचा सिद्धेश. किरण सज्ज होतो. आगामी चेंडू फेकेल. सिद्धेशसाठी हा चेंडू फेकतोय. हा चेंडू वेगवान फेकलाय. गती होती चेंडू मध्ये. चेंडू सरळ जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येथे मात्र येतोय निर्धाव. पुन्हा एकदा किरण पवार आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बीट केला जातोय. फलंदाजाला पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केलाय. दोन्ही पंच सल्लामसलत करतील आणि योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि स्वतः फलंदाज देखील मैदान सोडून जातो. याचा अर्थ फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का लागतो शिरवणे संघाला 0 या धावसंख्येवरती. पहिला फलंदाज माघारी परतवलाय. किरण पवार यानं चांगला खेळ साकारतो. गोलंदाजी करत असताना त्याच्या नावाचा डंका मात्र वाजवतो या करावे गावाच्या मैदानावरती किरण पवार. पुन्हा एकदा आगामी चेंडू. नवीन फलंदाज विराज. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय परंतु फलंदाज थांबवतोय. पंचांचा इशारा येतोय अवांतर. 1+1 अशा या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं मात्र संघाचा श्री गणेश होतोय. शिरवणे संघाची धावसंख्या 1-2. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू फेकलाय किरण पवार यानं. चेंडू जबरदस्तरित्या आणि आउटफील्ड फास्ट होती. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतो आजच्या दिवसातील पहिला चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा किरण पवार आगामी चेंडू. जबरदस्त चौकार मात्र खेचून काढला. फलंदाजांना फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मागे शतरक्षक धावतोय. चांगलं शतरक्षण केलं जात आहे. चेंडू उचलेल फेकेल. तत्पूर्वी ह्या मिळतील
दोन धावा सहजरित्यानं पूर्ण केल्या जातात. 2 धावसंख्येनं शिरवणे 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8च्या घरामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना शिरवणे संघाची धावसंख्या 1/8. पुन्हा एकदा किरण पवार आगामी चेंडू फेकतोय आपल्या षटकातला. वेगवान चेंडू फेकलाय तितक्यात ताकदीनं मात्र चेंडूला केलाय सीमा पार आणि हा येतोय उत्तुंग षटकार 6 धावा. बिग हिट. सर्व्हिस यांच्याकडनं प्रोप्रायटर रवींद्र म्हात्रे स्वतः ऑपरेटर. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आलाय रोहित केदारी. पहिला चेंडू फेकतोय. हा चेंडूला केलाय पुल. पुल इज सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20च्या घरामध्ये. पुन्हा एकदा रोहित आगामी चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू केला. पुल इज सक्सेसफुल पॉवरफुल आणि आहे तो दमदार षटकार 6 धावा. जबरदस्त 2 फटके आपण पाहिले या फलंदाजाचे. काय नजाकत दाखवतोय, फलंदाजीचं सौंदर्य दाखवतोय यावेळी. आणि हा तिसरा चेंडू जबरदस्तरित्या हा देखील कनेक्ट केलाय चेंडू. परंतु शतरक्षक तैनात आहे. चेंडू पकडेल फेकेल. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं शिरवणे 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28च्या घरामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 28. जबरदस्त धावसंख्या उभारताना दिसतोय शिरवणे 11 संघ. रोहित केदारी अतिशय महाग ठरलाय. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आपण पाहिले. विराज याचे पुन्हा एकदा आगामी चेंडू. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उचलू घेतोय. बाउन्स प्रकारचा फेकलेला चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र कमबॅक करताना दिसतोय हा गोलंदाज रोहित केदारी. पुन्हा एकदा रोहित निघतोय. आगामी चेंडू फेकेल आपल्या षटकातला. पुन्हा एकदा चेंडूवर केला हलक्या हाताने प्रहार. तिथं तैनात आहे शतरक्षक किरण पवार आणि चेंडू जातोय निर्धाव. सलग दुसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय. विराज याला 2 षटकार मात्र पहिल्या 2 सुरुवातीच्या चेंडूवर आपण पाहिले होते. आता मात्र
चांगलं कमबॅक करतोय स्वतः गोलंदाज रोहित केदारी. हा चेंडू पुन्हा एकदा केलाय प्रहार चेंडूवरती आणि हा चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. आणि या पहिल्या सामन्यातील बघता बघता दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 32 धावा. शिरवणे संघाने पहिला फलंदाज गमावलाय. पहिला फलंदाज माघारी परतलाय. धावसंख्या 32. चांगला स्कोर मात्र 2 षटकांमध्ये उभा करण्याचा प्रयत्न केलाय शिरवणे संघाने. समोर तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय सावळा संघ. किरण पवारचा पहिला चेंडू फेकलाय. वेगवान गती भरपूर होती या चेंडूमध्ये. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकामध्ये किरण पवार यानं 14 धावसंख्या खर्च केल्या होत्या. एक फलंदाज मात्र बाद केला होता. आता वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. फुलटॉस प्रकारचा चेंडू सरळ खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पकडेल तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. एक आणि एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33च्या घरामध्ये. 33 लॉट्स ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र आपण पाहतो स्ट्राईक मध्ये फलंदाज विराज, ज्याने मागच्या षटकामध्ये 2 षटकार दाखवले होते. जबरदस्त पॉवरफुल षटकार त्याने दाखवले होते. आता मात्र किरण पवार गोलंदाजी करतोय. हा चेंडूला फक्त दिशा दाखवले. चेंडू मग यष्टीरक्षक धावतोय. 1 धाव पूर्ण केले आणि एकच धाव मिळते. आणि या 1 धावसंख्येनं पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 34. आता मात्र सावळा संघ, कांचनस्मृती सावळा संघ कमबॅक करताना दिसतोय आपल्याला गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा किरण पवार याचा आगामी चेंडू. पुढचा चेंडू सामना करेल मेहबूबला मात्र फसवलं जातंय. गती परिवर्तन करतोय किरण पवार. त्याच्याकडे भरपूर व्हेरिएशन आहेत. त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेताना दिसतोय गोलंदाज किरण पवार. पुन्हा एकदा किरण सज्ज होते. आगामी चेंडू फेकेल महबूब फारशी काही चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली नाही महबूब याची. आणि आता मात्र याला देखील परतावा लागतंय. सलामीची जोडी माघारी पाठवली जाते शिरवणे संघाची. हा लागतोय शिरवणे संघाला दुसरा धक्का. नवीन फलंदाज येतोय शिरवणे 11 संघाच्या दरम्यान सूर्या. गोलंदाज किरण पवार जबरदस्त गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आपल्या षटकातील शिल्लक असेल. किरण पवार याचा सामना करेल नवीन फलंदाज सूर्या. फुलटॉस प्रकारचा चेंडू फेकलाय. पंचांनी मात्र त्याला बीमर घोषित केलाय. नो बॉलचा इशारा येतोय आणि
पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा सामना करेल फलंदाज सूर्या. हा चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू मागे शतरक्षक तैनात आहे आणि शतरक्षण चांगलं करतो. झेल मात्र निसटला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता या 2 धाव संख्या सहजरित्यानं पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शिरवणे 11 संघाची धाव संख्या 41. चला सावळे संघ कृपया टाइमपास करू नका प्लीज. आणखीन आपल्याला भरपूर सामने देखील खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. जरा स्पीड वाढवायचं आहे सामन्याचा. चला तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिरवणे 11 संघाची धावसंख्या आपण पाहतोय 41. 2 बाद 41. नवीन गोलंदाज अक्षय पवार. स्ट्राइक मध्ये फलंदाज विराज, ज्यानं जबरदस्त अप्रतिम 2 षटकार मात्र खेचल्यात आपल्या बॅटच्या माध्यमातून. फलंदाजी करत असताना अक्षय पवार आलाय गोलंदाजीसाठी. हा फेकतोय पहिला चेंडू, सरळ सोडून दिलाय. पंचांचा येतोय अवांतर चेंडूचा इशारा आणि ही मिळते 1 धाव. धाव संख्या 42. पुन्हा एकदा अक्षय पवार आपल्या षटकातील आगामी चेंडू फेकेल. समोर फलंदाज विराज. शिरवणे संघाचा चांगला खेळ मात्र साकारतो. त्याला मात्र आता 2 षटकांमध्ये आणखीन धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. शिरवणे संघाची देखील अपेक्षा असेल या फलंदाजाकडनं. समोर संघ पाहिला तर सावला संघ अतिशय मजबूत संघ मानला जातो रायगड पट्ट्यामधला. हा चेंडू हलवार गतीने फेकलेला चेंडू. फलंदाज मात्र या चेंडूला समजू शकला नाहीये आणि हा येतो निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अक्षय. हा चेंडूवर केला. पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू मागे शतरक्षक तैनात आहे रोहित केदारी. चेंडू फेकेल तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धाव संख्या मात्र सहजरित्यानं पूर्ण केल्या जातात. या 2 धाव संख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 घरामध्ये. पुन्हा एकदा अक्षय पवार. हा चेंडू फेकतोय. ब्लॉक हॉलमध्ये फेकलेला चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू मागे शतरक्षक धावतो. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू फेकेल तत्पूर्वी या 2 धावसंख्या सहजरित्याने पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय. या 2 धावसंख्येनं पुन्हा एकदा संघ पुढे सरसावतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 घरामध्ये. पुन्हा एकदा अक्षय पवार गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज विराज. हा चेंडू फेकेल. पुढचा सज्ज असेल फलंदाज खेळण्यासाठी विराज. आजच्या दिवसातील जबरदस्त विद्यमान सामना आपण पहिला सामना पाहतो या स्पर्धेमधला. न्यू ब्राह्मणदेव तलाववाले मित्रमंडळ चषक 2022. हा चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू मागे शतरक्षक धावतोय. चेंडू वेगाने चाललाय आणि हा चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 धावा.
शिरवणे 11 संघाची धावसंख्या 51. 3 बाद 51. चला शेवटचा षटक घेऊन आलाय अनिकेत. हा चेंडू गती थोडीशी कमी होती, चेंडू मध्ये फ्लाइटेड डिलिव्हरी केली होती आणि चेंडू जातो निर्धाव. पहिला चेंडू मात्र यशस्वीरित्या फेकलाय. अनिकेत गोलंदाजी करतोय. याच्यानंतर होणारा सामना आद्य 11 बोरखार विरुद्ध श्री गणेश कोपर. दोन्ही संघांनी पहिली इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. श्री गणेश कोपर विरुद्ध आद्य 11 बोरखार 11 संघ. आणि हा चेंडू असेल निर्धाव. पुन्हा एकदा आता मात्र मारण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज वारंवार चूक करतोय. तिसरा चेंडू फेकतो निर्धाव. यावेळी गोलंदाज अनिकेत केदारी जबरदस्त गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. शेवटचं षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्वतः गोलंदाज चेंडू मागे झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 53. 53 लॉस ऑफ 3 विकेट शिरवणे संघाचे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 53. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकातील अनिकेत केदारी याचे. पुन्हा एकदा आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडूवर प्रहार केला. चेंडू मागे शतरक्षक तैनात आहे. येथे मात्र चांगलं शतरक्षण होतंय. चेंडू फेकेल तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. धावसंख्या 55. पुन्हा एकदा अनिकेत. शेवटचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये फेकलेला चेंडू आणि येथे मित्र 1 धाव मिळते आणि पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपुष्टात येतोय. प्रथम फलंदाजी करत असताना शिरवणे 11 शिरवणे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 56 आणि 57 धावांचं टार्गेट असेल ते कांचन स्मृती सावळे संघासमोर. तर मी विनंती करतोय आद्य 11 बोरखार आणि श्री गणेश कोपर दोन्ही हॅलो. चला आद्य 11 बोरकर संघाचा कर्णधार आणि श्री गणेश कोपर संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. याच्या पुढचा सामना आपला असेल आणि याच्यानंतर मी समालोचनासाठी माझे मित्र सहकारी विपिन म्हात्रे यांना आमंत्रित करतोय.
हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 न्यू ब्रह्मदेव ग्रुप चषक 2022 यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला सामना रंगतोय. पहिला सामना शिरोणे 11 वर्षाचे कांचन स्मृती सावळे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. 56 धावसंख्या काढून 57 धावांचं आव्हान ठेवले ते सावळे संघापुढे. तर विनंती करेन पहिली सलामीची जोडी पाठवायची आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. सुरेखाचं आयोजन सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय. पंकज स्मृती सुंदर स्मृती कांचन स्मृती यांच्या स्मरणार्थ न्यू ब्राह्मणदेव ग्रुप चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांचं तसेच मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. तर पहिली सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिली सलामीला जातात ते म्हणजे किरण पवार आणि प्रफुल्ल केदारी. तर विनंती करेन शतरक्षण तोरत पांगवायचं आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. याच्या तर पुढचा सामना जो होईल तो म्हणजे श्री गणेश कोपर वर्सेस बोरखार 11 दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चालू असलेला सामना शिरोणे वर्षे सावले संघाने नाणेफेक जिंकलं होतं आणि शतरक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजाचं अवतन निमंत्रण दिलं होतं शिरोणे संघाला. 56 धावसंख्या काढून 57 धावांचं आव्हान ठेवलं आहे तो म्हणजे सावळे संघापुढे. तर पहिली सलामीची जोडी जाते ती म्हणजे किरण पवार आणि प्रफुल्ल. तर पहिल्या षटक प्रगतीदार व्यक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज रोहित पाटील. स्ट्राईकला आपण पाहतोय किरण पवार आणि नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल. चांगली क्षेत्र सजावट पाहतोय. एक्स्ट्रक्शन अष्टापासून काहीसा लांब. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. पहिलं षटक प्रगतीदार व्यक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे रोहित. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण एकदा गोलंदाज तयार. धावतोय पॉपिलला पार करतोय टाकतोय फेकतोय फेकला गेलाय. पहिला चेंडूवर खरपूस समाचार घेतोय आउट ऑफ द पार षटकार. पहिला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. सुरेख खेळ आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला येतो म्हणजे किरण पवार यांनी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धावते पॉपेला पार करतोय टाकतोय फेकतोय फेकला गेला भिरकावतोय चेंडूला आणि हा बिग 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 हिट आउट ऑफ द पार षटकार. सुरेख खेळ. पहिला 2 चेंडूवर 2 षटकार लगावलेत. नावाला शोभेल असा खेळ आपण पाहतोय तो किरण पवार याचा पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी तयार. टाकतोय फेकतोय फेकला गेलाय भिरकावलाय चेंडू आणि हॅट्रिक साधतोय षटकारांची. एक जबरदस्त खेळ किरण पवार याचा. करताना पहिला 3 चेंडूवर 3 षटकार. एक जबरदस्त खेळ किरण पवार याचा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दडपणाखाली असेल हा गोलंदाज. विचार करायला भाग पाडलाय या गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित तयार किरण तयार.
उचली घेतली चेंडूने सुरेख चेंडू कमबॅक करतो व्हेरिएशन आणतो गोलंदाजीमध्ये चेंडू पडला तर उचली घेतली बॅट आणि चेंडूचं काहीचं मेचकूट जमलं नाही चेंडू विसरतो यशाच्या मगरमिडीत धावसंख्या स्थगित स्थिर स्थिमित संघाची धावसंख्या 18च्या घरात पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी तयार पुढचा चेंडू या षटकातला तोंड देईल किरण भिरकावला चेंडूला चेंडू हवेमध्ये झेल होऊ शकतो चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेल सोडतोय मागणं ठरू शकतोय हा झेल किरण पवार याचा होता आणि इथे मात्र या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या दिंगत होते धावसंख्या धावपळ करायला लागते ती म्हणजे 20च्या घरात याच्यानंतर होणार सामना श्री गणेश कोपर वर्षेचा बोरकार दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतो आपण समोर या सन्माननीय अतिथी प्रमोद दादा यांना विनंती करतो आपण शुभ असते हा नाणबीचा कॉल करायचा आणि इथे मात्र षटकार पंचांचा इशारा तो 6 धावेच्या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या मुसंडी मारते संघाची धावसंख्या 26च्या घरात धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 26च्या घरात आता मात्र समीकरण सोपं होत चालले ते म्हणजे 24 चेंडू आणि 31 धावा 24 चेंडू पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार व्यक्ती पहिल्या संघाचे दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज मंदार 57 धावाचा पाठलाग करताना पाठपुरावा करताना पिचा करताना संघाची धावसंख्या 26 एक जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला भेटतोय किरण पवार याचा या षटकामध्ये 4 षटकार खेचून आणले व्यक्ती खेळतो 4 षटकारच्या साहाय्याने 24 धावसंख्येवरती पुन्हा एकदा 26 धावसंख्येवरती प्रफुल्ल व्यक्ती खातं खोलतोय सुरेख फटका आपल्याला पाहायला भेटतोय स्ट्राईक रोटेट होते नक्कीच स्ट्राईकला येतोय किरण पवार एक जबरदस्त खेळ किरण पवार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय एक जबरदस्त खेळी एक साजेशी खेळी म्हणता येईल एक नाव किरण पवार याचं किरण पवार यांनी जर एक हाताने षटकार लगावला तर नमेश तांडल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक इथं ठेवण्यात आलेलं आहे धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 27च्या घरात सोपं होत चालले समीकरण आपल्याला पाहायला भेटतं 57 धावांचा पाठलाग करताना पाठपुरावा करताना पिछा करताना संघाची धावसंख्या 27 पुन्हा एकदा गोलंदाज तयार मंदार व्यक्ती पहिला आणि संघाचे दुसरे षटक घेऊन आलाय मंदार आणि इथे मात्र भिरकावतोय झेल होऊ शकतो झेल मागे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र ही झेल सोडतोय पण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या एकीने वधारते धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 28च्या घरात 57 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 28 2 झेल मात्र 2 जीवनदान मात्र किरण पवार याला देत आहेत नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा चेंडू 4-5 धावतोय आणि इथे मात्र परपुल्याच्या बॅटमधून आलेला हा बिग हिट षटकार एक जबरदस्त खेळ म्हणता येईल सावळ्या संघाचा या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या दिंगत होते संघाची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 34च्या घरात 57 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 34 पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुन्हा एकदा भिरकावलाय चेंडूला चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे षटकार धावसंख्या 40 20 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असेल पुन्हा एकदा मंदार तयार पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार तोंड देईल प्रफुल्ल उचली घेतोय चेंडू सुरेखी चेंडू पायाला भेटतोय कमबॅक करतोय व्हेरिएशन आणतोय गोलंदाजीमध्ये धावसंख्या स्थगित स्थिर स्थिमित संघाची धावसंख्या 40च्या घरात 57
धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 40. पुन्हा एकदा गोलंदाज मंदार तयार. व्यक्तिक पहिलं संघाचे होते दुसरी षटक घेऊन आलाय मंदार. बेरकावते चेंडूला, तडम्याच्या दिशेने चेंडू जाते. चेंडू मागे शतरक्षक धावतोय पण चेंडू काय थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते, ती म्हणजे 44. षटक संपलं. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी धावसंख्या हव्यात त्या म्हणजे 13. 18 चेंडू आणि 13 धावसंख्या. सोपं होत चालेल समीकरण पाहायला भेटतोय. एक जबरदस्त खेळ पाहायला भेटतोय. प्रफुल्ल केदारी आणि किरण पवार. सुवर्ण संधी असेल. 500 रुपयाचं पारितोषिक किरण पवारसाठी आलेलं आहे. एक हाताने जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक. जर पैसे वाढवतात तर शनिवार आहे. नौखा गोलंदाज येतोय. गोलंदाज प्रथमेश. 18 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा 18 चेंडू. नौखा गोलंदाज येतोय. तिसरे षटक प्रगतीपथावर. व्यक्तिक पहिलं संघाचे तिसरे षटक घेऊन आलाय तो म्हणजे प्रफुल्ल. तर विनंती करेन सामन्याचा स्पीड वाढवायचा आहे. 57 धावांचा पाठलाग करताना पाठपुरावा करताना एक जबरदस्त खेळ किरण पवार आणि प्रफुल्ल केदार याचा. किरण खेळतोय व्यक्तिक 26 धावसंख्येवरती आणि प्रफुल्ल खेळतोय व्यक्तिक 17 धावसंख्येवरती. संघाची धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 44. घरात 18 चेंडू आणि 13 धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रफुल्ल. पहिला चेंडू आणि इथे मात्र भिरकावलाय चेंडूला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 2 झेल मात्र सोडले होते किरण पवार याची आणि इथे मात्र षटकार लगावतोय किरण पवार. धावसंख्या 50. पण एकदा गोलंदाज तयार आणि भिरकावलाय चेंडूला. एक धावसंख्येची गरज असेल. जर एक हाताने षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल किरण पवार याच्यासाठी. नमेश तांडे यांच्याकडनं एक धावसंख्येची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. धावसंख्या 56. अजून एक धावसंख्या जिंकण्यासाठी असेल ती सावल्या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज प्रफुल्ल तयार. पुढचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी तयार आणि भिरकावली आणि षटकार. एक जबरदस्त खेळ किरण पवार याचा. एक जबरदस्त खेळ किरण पवार याचा. व्यक्तिक 39 धावसंख्या ठोकली किरण पवार यांनी. व्यक्तिक 45 धावसंख्येची खेळी. मॅच द मॅच गोज टू किरण पवार. एक जबरदस्त खेळ म्हणताय किरण पवार याचा. तर विनंती करेन सन्माननीय आदरणीय विनोद दादा. विनोद दादा सन्माननीय आदरणीय